उद्योजक मित्रांनो नमस्कार. आज आपण स्ट्रेस मॅनेजमेंटबद्दल थोडं डिस्कस करूया. बरेच MSME बिझनेस ओनर्स जे ॲक्च्युली स्ट्रेसफुल लाईफ आणि जगत असतात त्याच्या पाठीमागे खूप सारी कारणं आहेत. बिकॉज काय होतं, जे MSME बिझनेस ओनर्स आहेत त्यांच्याकडे लॅक ऑफ डिलिगेशन असतं, लॅक ऑफ SOPs असतात, लॅक ऑफ टीम मॅनेजमेंट असतं आणि ह्या सगळ्या सिस्टमचा अभाव असल्यामुळे बऱ्याच गोष्टी तो जो ओनर असतो तो करत असतो. मी तर ॲक्च्युली MIDCमध्ये बऱ्याच ठिकाणी असं पाहिलेलं आहे की ॲक्च्युली जो बिझनेस ओनर आहे तो सगळ्यात अगोदर येतो, तो स्वतः शटर उघडतो, त्याच्यानंतर त्याची टीम येते आणि त्याच्यानंतर त्यांचं काम सुरू होतं. आणि संध्याकाळी पण काय होतं की ॲक्च्युली सगळी लोकं निघून जातात आणि तो बिझनेस ओनर स्वतः थांबतो. अजून काय त्याला बाकी गोष्टी करायच्या असतील, बिल्स बनवायचे असतील, ह्या गोष्टी करून तो सगळ्यात शेवटी निघून जातो. आणि हे होतं काय, ॲक्च्युली तो दिवसभर इतका बिझी असतो इतक्या साऱ्या गोष्टीमध्ये, तर तो त्याचा जो स्ट्रेस आहे तो प्रॉपरली त्याला रिलीज करू शकत नाही, कारण तो ओव्हर स्ट्रेस्ड असतो. तर मला याच्यावरती असं वाटतं की याच्यावरती एकमेव सोल्युशन असं आहे की MSME बिझनेस ओनर्स आहेत त्यांनी कुठे ना कुठे जाऊन त्या कोअर्शलमध्ये हळूहळू शिफ्ट होणं गरजेचं आहे. आणि त्यांनी जर हे नाही केलं तर खरोखर खूप चॅलेंजिंग आहे. आणि बऱ्याच वेळा होतं असं की ॲक्च्युली तो जो बिझनेस ओनर आहे तो ओव्हर स्ट्रेसमध्ये इतकं काम करतो, तर बऱ्याच वेळा तो काय करतो, कोणतीही गोष्ट एखादी गोष्ट घडली तर त्या गोष्टीवरती रिस्पॉन्स देण्याच्या ऐवजी तो रिॲक्शन मोडमध्ये काम करतो आणि त्याच्यामुळे खूप सारी गडबड होती त्याच्या बिझनेसमध्ये. तर ॲक्च्युली अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजेत. तर नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सोमनाथ शिंगारे. गेली 18 वर्ष मी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये काम करतोय आणि आपण असंच नेहमी वेगवेगळ्या गोष्टीवरती डिस्कस करत जाऊयात. तुम्हालाही कधी काय वाटलं तर आपण नक्कीच डिस्कस करू. सो तुम्ही माझा जो हा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या व्हिडिओज तुम्ही पाहत जा. सो थँक्यू सो मच.